कसली वाट बघते एक मुलगी? गाडीची वाट बघ राहिली. गाडीची वाट बघती. गाडीची वाट बघतेय. येईल 5 मिनिटात येईल. आली का आवाज दे बघा. ओके. आमची साई पुन्हा रेडी झाली आहे. मस्त डोक्याला बघा किती छान गजरे लावले बघा. हेअरस्टाईल बघा. मकडीहून बाई आमची हिरोईन आहे. हिरोईन ए हिरोईन. अरे कधीची खिडकीत वाट पाहती ते पण. एका मुलीची सायकल. मॅचिंग झालं. बस का खुश का? छोटी वाटते का रे? चालू दे. ती बॅग आणली का? हा बॅग आणली. पुढं पुढं. मागे घे पुढे घे पुढं. वळून घे टर्न घे माझ्याकडं. माझ्याकडं टर्न घे. हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर आपल्या सईला गुढीपाडवा निमित्त मस्त ही छोटीशी स्कूटी घेतली पिंक कलरची. तर याची प्राईस 5,500 रुपये आहे आणि ही सिन्नरमधूनच घेतलेली आहे. तर तिचं 3-4 म्हणजे असं चाललं होतं की मला घ्यायची. फोनवर मग मुलांनी मागितलं की ती म्हणजे फोनमध्ये बघितलं काही की मुलं मागताच. पण मग आम्ही तिला खूप समजून सांगितलं होतं. मग तिने थोडं विषय म्हणजे जास्त काही हट्ट करत नाही सई. आम्ही तिला सांगितलं नाही सई असं असतं तसं असतं थोडं समजावून. तर अजिबात तिचा हट्ट नसतो. पण म्हटले चला तर तिच्यासाठी घेऊया असं. तर लहान मुलांचं हे म्हणजे असं खेळणी वगैरे खेळण्याचं हेच वय असतं. नंतर मोठे झाले की अभ्यास अभ्यास अभ्यास. तर म्हटले चला आता तिला तर सुट्टी पण लागणार आहे तर म्हटलं घेऊया तिच्यासाठी. तर ही स्कूटी मग घेतली आम्ही तिच्यासाठी. तर खूप छान इतका तिला आनंद झाला ना. आणि आपल्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठीच आपण सगळं काही करत असतो. तिला एवढा आनंद झाला होता. तुम्हाला मी पहिले व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एका की सई थोडी नाराज आहे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी. कारण तिला सकाळीच जायचं होतं स्कूटी घ्यायला. पण तिला म्हटले अगं ते 4 वाजता भेटणार आहे. त्याच्यामुळे ती स्कूटी येईपर्यंत तिच्या जे तिचं हसू असं होतं ना चेहऱ्यावरचं ते गायब होतं. जेव्हा स्कूटी आली तेव्हा तिचं हसू परत आलं. हे बघा किती मस्त दिसते ना. आणि नऊवार घातली होती तर इतकी मोठी वाटायची ना. तर मुलगी कधी मोठी होते कळतही नाही. म्हटले बापरे सई अशी मोठी दिसायला लागली. पण नऊवारमध्ये खूप छान दिसत होती. आणि बऱ्याच त्यांच्या पण कमेंट होत्या. तर बघा आपली सई कशी स्कूटी चालवते आणि कशी वाटलं आमचं गुढीपाडवा स्पेशल गिफ्ट तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सईला मस्त गुढीपाडवा निमित्त छान असं गिफ्ट भेटलंय. कारण आपली सई खूप गुणाची ना. आणि तुझं बघा तिला घरी किती आनंद आहे ना. तू सांग सगळ्या ताईंना मी खुश आहे.
ना. तू पैसे घ्यायचे ते पेढे घ्यायला का जाऊ? हा ना, सईच्या गल्ल्यातून पैसे घ्यायचे ना. तिची गाडी, तिची पार्टी. मी पार्टी नाही दिली बाई. म्हणजे माझी गाडी घेतली त्यावर मी तुला पार्टी नाही दिली. पहिला पेढा गणपती बाप्पांना, आपल्या गाडीला. तिला वरती ठेव. हा ठेव. हा पप्पा ठेवते. आणि आता आम्हाला दे बाई पेढे. आपली मोठ्या देवी राहिली ना, मोठ्या देवी पाया पड. ठेव नसेल तिला ताटलीत ठेव. ताटलीत नैवेद्याच्या ताटलीत ठेव. हा आता गाडी कोणी घेऊन तुला मग पैसा कर आता. त्याच्यानंतर बाबा लास्ट आहे का? राहू दे ना. तिला देतो आकर आकर आकर. चला तर त्यानंतर रात्री मम्मी, सौरभ भाऊ, वहिनी ते पण आले होते सईची स्कूटी बघायला. सगळ्यांनाच आवडली आणि ते आल्यानंतर त्यांनाही मस्त खेळवून दाखवली. हे बघा मी अशा प्रकारे चालवते असं. आणि त्यानंतर तिला बोलले तू सगळ्यांना पेढे दे. तर हे बघा, तर ते टेबलची म्हणजे टेबलवर होते ते पेढ्याचं खोकं. तर ती ना ते बॉक्स घेऊन स्कूटीवरती आली. पुन्हा ते बटन दाबलं, पुन्हा गाडी चालवली आणि मग सगळ्यांना एक एक पेढा दिला. त्यानंतर मग मिस्टरांनी सगळ्यांसाठी मस्त आईस्क्रीम आणलेलं होतं. आमची सगळ्यांची मस्त आईस्क्रीम पार्टी झाली. तर माझा फोन स्विच ऑफ झालेला होता, तर व्हिडिओ काही शूट नाही केलेला. आणि इकडे बघा सई मस्त सगळ्यांना पेढे देते. आता बांगड्या काय काढायचं नाव नव्हतं, म्हणजे बांगड्या तिला काढायच्या नव्हत्या. म्हणते माझ्या हातात खूप छान दिसत आहे. मग दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना काढून घेतल्या होत्या. तर चला, तर बऱ्याच ताई पापड म्हणजे नागलीचे पापड, तांदळाचे पापड बऱ्याच ताई विचारताय. तर त्याचा उद्या व्हिडिओ येईल, तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर नक्की उद्याचा व्हिडिओ बघा. आणि बऱ्याच ताईंच्या म्हणजे शेवया आता मी पोहोच केलेल्या आहे. काही ताईंच्या आहे ना पोहोच झालेल्या नाही आहे. तर काही म्हणजे ज्यांचे जास्त दिवस झाले ना, तर त्यांची शेवया येऊन जाईल. आता गुढीपाडवा 1-2 असं मध्ये सुट्ट्या आल्या ना, तर शनिवार होता, तर त्यामुळे रविवार तर बंद असतं. पण सगळ्यांचे शेवई घरी पोहोच होणार आहे. सगळ्यांच्या केलेल्या आहे मी कुरिअर. 1-2 दिवस थोडंसं लेट होतं, पण तुमचे सगळे काही तुमचं पार्सल व्यवस्थित घरपर्यंत येतं. बऱ्याच त्यांना पॅकिंग तर खूप जास्त आवडलेली आहे. चला, तर हा दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे. मस्त एका साईडला उसळ टाकलेली होती आणि मिस्टरांना उसळ आवडत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी भेंडीची भाजी केली होती. तर इकडे भेंडी वगैरे पण कट करून घेतली. त्यानंतर पटकन डबा केला. मस्त भेंडीची भाजी, पोळ्या, उसळ. त्यानंतर त्याच्यानंतरचा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. त्या दिवशी काही शूट केलं नाही. तर हे बघा, तर आता मला हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं. सई काही जास्त जीन्स टी शर्ट घालत नाही, तिला फ्रॉकच आवडतात. पण मी तिला आज जबरदस्तीने घातलं आणि बघा किती छान दिसते ना. तिला म्हटलं अगं तू ह्या ड्रेसमध्ये खूप छान दिसते. ती म्हणते नाही, मला फ्रॉकच आवडतात, फ्रॉकच घालायची. त्याचे मस्त 2 बो घातल्या होत्या. मस्त पेढा खात होती सकाळी. आता आम्ही सगळे मस्त चहा खारी एन्जॉय करतो. सकाळचा वेळ होता, मस्त सगळ्यांनी चहा खारी खाल्ली. त्यानंतर गणपती बाप्पांची आरती झाली. म्हणजे चहा पिण्याच्या आधी आम्ही गणपती बाप्पांची आरती केली होती. मम्मीची देवपूजा वगैरे झाली. तर इथे मम्मी सांगत होती की आपण त्या टेबलवरती ते छोटे नॅपकिन भेटतात ना, तर ते पण आणूया असं. म्हणजे लहान मुलं खाताना सांडवतात. तर टेबलची प्राईस खर्च मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. बरेच त्यांनी विचारलं. खूप सुंदर वडार असा केलाय साक्षीने, अप्रतिम आहे.
आणि तुम्ही नक्की तिच्या चॅनलवर जाऊन बघा. तिची रेसिपी खूप सुंदर आहे, सगळ्या ताईंसाठी खूप छान केलेले आहे. तुम्हाला पण नक्की आवडेल साक्षीची रेसिपी. आणि कशी झाली सौरभ सांग रे? छान एकदम एक नंबर झाली आहे, त्याच्यामुळे नक्की आणि प्रियंका पण येणार आहे, प्रियंकासाठी पण केलं आहे. प्रियंका थोडी बाहेर गेली आहे, त्याच्यामुळे प्रियंका पण येणार आहे. वडा रसा वहिनींच्या हातचा कसा झालाय तो खाण्यासाठी ती पण सांगेल तुम्हाला, वहिनींच्या हातची चव आणि वडा रसा कसा केलाय. चला तर मी आज हॉस्पिटलला गेले होते. आज सोनोग्राफी करायला लावली होती ना, तर तिथे भरपूर वेळ लागतो सोनोग्राफी करायला, कारण खूप वेटिंग असते. तर सकाळी नाश्ता वगैरे करून गेली होती, त्यामुळे काही नाही. आणि इकडे आज वहिनीने छान मस्त रेसिपी केली. बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या, वहिनी कधी टाकणार आहे व्हिडिओ येत नाही. तर तुम्हालाही माहिती, घराच्या कामामुळे बंद केल्या होत्या आणि थोडे दिवस मग थोडंसं घरातलं आपलं आवरासावर असतेच ना. तर चला, तर आता वहिनींच्या रेसिपी पण तुम्हाला येईल. तर वहिनींच्या चॅनलचं नाव कुक विथ साक्षी आहे, नक्की विजिट करा चॅनलला. तर तुम्हाला लिंक वगैरे पण मी शेअर करेन. चला, त्यानंतर मग जेवण वगैरे झालं. खूप छान झालं होता वडा रसा, खूप टेस्टी झालेला होता. नक्की त्याचा शॉर्ट येईल, नक्की करून बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला, भरपूर शेवई केलेली आहे, आता आपल्या गव्हाची शेवई आहे. चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सगळ्यांना बाय.